तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर मी आकाश कांबळे तुमच्या मॅथ विथ आकाश सर या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. तर आज आपण 9th स्टेट बोर्डचा अल्जेब्राचा 5th चॅप्टर बघणार आहोत, दॅट इज लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल. सो व्हॉट इज इन बाय लिनियर इक्वेशन? लिनियर इक्वेशन म्हणजे काय? सपोज 2x प्लस y इक्वल टू 4. तर लिनियर इक्वेशन म्हणजे ज्या इक्वेशनचा पॉवर 1 असतो किंवा डिग्री 1 असते त्याला आपण काय म्हणतो? लिनियर इक्वेशन. जसं की x चा पॉवर किती आहे? 1 आहे, y चा पॉवर पण काय 1 आहे, तर त्याला आपण लिनियर म्हणतो. इन टू व्हेरिएबल्स. टू व्हेरिएबल्स म्हणजे याच्यामध्ये किती व्हेरिएबल यूज केलेले आहेत? 2 व्हेरिएबल्स यूज केलेले आहेत, म्हणून आपण त्याला म्हणतो लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल. तर यामध्ये डिफरंट मेथड्स आहेत की त्याने आपण x आणि y ची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. फर्स्ट मेथड आहे एलिमिनेशन मेथड. एलिमिनेशन मेथड. तर एलिमिनेशन मेथड म्हणजे काय? नावातच आहे, एलिमिनेशन करणे म्हणजे काय करणे? या दोन्हीपैकी एक व्हेरिएबल एलिमिनेट करणे. फॉर एक्झाम्पल x plus y equal to 14, x plus y equal to 14 and x minus y equal to 2. हे दोन लिनियर इक्वेशन आहेत आणि या दोन लिनियर इक्वेशनला आपल्याला काय करायचं? सोडवायचंय बाय युजिंग विच मेथड? एलिमिनेशन मेथड. तर एलिमिनेट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? फर्स्ट ऑफ ऑल एक तर x एलिमिनेट करावं लागेल किंवा y एलिमिनेट करावं लागेल. मग जर x एलिमिनेट करायचा असेल तर त्याचे साइन अपोजिट असले पाहिजेत. तर आपण सोपं कोणतं आहे की y एलिमिनेट करणे, कारण y ची काय प्लस आणि मायनस आहे ऑलरेडी. सो इक्वेशन 1, इक्वेशन 2. तर मग आपण इक्वेशन 1 आणि 2 चे काय करू? ऍडिशन करू. कारण काय होतं? ऍडिशन केल्याने काय होणार आहे? हे प्लस आणि मायनस काय होऊन कॅन्सल होईल. जर साइन सेम असतील तर आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागेल, कारण सबट्रॅक्शन केल्याने काय होते? सगळ्यांचे साइन चेंज होतात. तर ऍड इक्वेशन 1 and 2. So x plus y equal to 14 and x minus y equal to 2. आता प्लस मायनस y काय होईल? कॅन्सल होईल. x प्लस x काय होईल? 2x equal to 16. So x equal to 16 divided by 2. So x equal to काय भेटेल? 8 भेटेल. आता जी पण व्हॅल्यू भेटेल x ती कशामध्ये पुट करायची? सो पुट x equal to 8 इन इक्वेशन. कोणत्याही इक्वेशन मध्ये पुट करू शकतो, 1 किंवा 2 मध्ये. तर आपण 1 मध्ये पुट करू. सो x प्लस y इक्वल टू 14. तर x ची व्हॅल्यू किती आहे? 8 आहे. सो 8 प्लस y इक्वल टू 14. सो y इक्वल टू 14. हे प्लस तिकडे गेल्यावर काय होईल? मायनस होईल. सो y इक्वल टू काय भेटेल आपल्याला? 6. म्हणजे सोल्युशन भेटलं आपल्याला x, y इक्वल टू 8, 6. तर ही आहे एलिमिनेशन मेथड. तर त्यानंतर नेक्स्ट मेथड आहे सबस्टिट्यूशन मेथड. सबस्टिट्यूशन मेथड मध्ये आपण काय करतो? तर आपण काय करू? सेम क्वेश्चन आपण सबस्टिट्यूशन मेथडने सोडू. सबस्टिट्यूशन मेथड. सबस्टिट्यूशन मेथड मध्ये काय करायचं असतं? तर दोन्हीपैकी आपण काय करू? एक इक्वेशन घेऊ. सपोज आपण हे इक्वेशन घेऊ, x मायनस y इक्वल टू 2. आता आपल्याला x इक्वल टू और y इक्वल टू कोणतं तरी इक्वेशन बनवू आपण. सोपं कोणतं आहे? x वालं. सो x इक्वल टू 2. हे मायनस तिकडे गेल्यावर काय होईल? प्लस होईल. म्हणजे आपण x च्या जागी आपण काय सबस्टिट्यूट करू शकतो? 2 प्लस y. सो हे काय करू? पुट और सबस्टिट्यूट इन इक्वेशन 1. जर इक्वेशन 2 घेतलं तर 1 मध्ये पुट करायचं. इक्वेशन 1 घेतलं इथं तर 2 मध्ये पुट करायचं. सो इक्वेशन 2 काय आहे? x मायनस y इक्वल टू 2. मग आपण x इक्वल टू काय पुट करू शकतो? इन प्लेस ऑफ x आपण ठेवू शकतो 2 प्लस y मायनस y ॲज इट इज इक्वल टू 2. इक्वेशन 1 x प्लस y इक्वल टू 14. सो x ची व्हॅल्यू किती आहे? 2 प्लस y इक्वल टू 14. सो x प्लस y 2y इक्वल टू 14.
सो 2y इक्वल टू 14, हे प्लस तिकडे गेल्यावर काय होईल मायनस होईल. सो 2y इक्वल टू किती भेटेल 12. सो y इक्वल टू 12 डिवाइडेड बाय 2. सो y इक्वल टू 6. सो y किती भेटलं 6. मग आता इक्वेशन 1 मध्ये पुट करू. पुट इन इक्वेशन 1. सो x प्लस y इक्वल टू 14. y ची व्हॅल्यू किती भेटली 6 भेटली. सो x प्लस 6 इक्वल टू 14. सो x इक्वल टू 14 मायनस 6 इक्वल टू 8. सो x ची व्हॅल्यू भेटली आपल्याला. सेमच आन्सर भेटते, फक्त वेगवेगळ्या मेथडने आपण सोडू शकतो. सो x, y किती भेटलं 8, 6. तर प्रॅक्टिस सेट 5.1 मध्ये असेच क्वेश्चन्स आहेत. पण समजा एक्झाम मध्ये जर मेन्शन केलं की ह्या मेथडने सोडवा म्हणजे आपण त्याच मेथडने आपल्याला सोडवावं लागते. 5.1. तर 5.1 मध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, बाय युजिंग द व्हेरिएबल्स x and y 5 लिनियर इक्वेशन. आता 5 लिनियर इक्वेशन म्हणजे आपण कोणते लिहू शकतो 2x प्लस 3y इक्वल टू 12. हे झालं फर्स्ट. असे 5 इक्वेशन आपण लिहायचे. कोणतेही व्हेरिएबल आपण यूज करू शकतो कोएफिशिएंट. 3x प्लस 10y इक्वल टू 15. असे कोणतेही 5 लिनियर इक्वेशन तुम्ही बनवू शकता. हा झाला क्वेश्चन नंबर 1. आता क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये राइट 5 सोल्युशन्स ऑफ द इक्वेशन x प्लस y इक्वल टू 7. आता x प्लस y इक्वल टू 7 जे आहे या इक्वेशन साठी आपल्याला किती सोल्युशन पाहिजेत. या सोल्युशन साठी आपल्याला किती सोल्युशन पाहिजेत. हाऊ मेनी 5. 1 2 3 4 5. आता काय करायचं दोन्ही पैकी x इक्वल टू और y इक्वल टू इक्वेशन बनवायचं. सो x इक्वल टू काय भेटेल 7. हे प्लस y तिकडे गेल्यावर काय होईल मायनस y. तर आपण काय करायचं याच्यामध्ये फक्त y ची व्हॅल्यू चेंज करायची. y ची व्हॅल्यू सपोज आपण 1 घेतली. 7 मायनस 1 किती येईल 6. सो फर्स्ट सोल्युशन काय भेटलं 6, 1. y ची व्हॅल्यू 2 घेतली. 7 मायनस 2 5, 5, 2. 3 घेतली. 7 मायनस 4 4, 4, 3. समजा y ची व्हॅल्यू आपण 4 घेतली तर x ची व्हॅल्यू किती भेटेल 7 मायनस 4 3, 3, 4. जर y ची व्हॅल्यू आपण 5 घेतली तर किती भेटेल 7 मायनस 5 2. त्याला म्हणतो आपण सोल्युशन फाइंड करणे दिलेल्या इक्वेशन्स. आता क्वेश्चन नंबर 3 हा सॉल्व द फॉलोइंग सेट ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. तर आपण कोणत्याही मेथडने आपण सोडू शकतो बाय एलिमिनेशन मेथड और सबस्टिट्यूशन मेथड. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन तर इझी आहे. आपण x एलिमिनेट करू शकतो किंवा y एलिमिनेट करू शकतो. फर्स्ट क्वेश्चन x प्लस y इक्वल टू 4. सो 2x मायनस 5y इक्वल टू 1. आता यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय करावं लागेल कोएफिशिएंट सेम करावं लागतील. कारण x चा कोएफिशिएंट 2 आहे, y x चा इथला नाही आहे इक्वेशन 1 चा. तर काय करावं लागेल फर्स्ट आपण इक्वेशन 1 इक्वेशन 2 देऊ. आता काय करू मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 2. तर पूर्ण इक्वेशनला काय करू 2 ने मल्टिप्लाय करू. सो 2 ने जर आपण मल्टिप्लाय केलं तर काय होईल 2 इंटू x 2x प्लस 2 इंटू y 2y इक्वल टू 2 4 जा 8. हे काय झालं इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन 2 आणि 3 सोडवायचं. आता इथे साइन काय पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आहे म्हणजे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह कॅन्सल होईल का नाही. तर मग आपण ह्या दोन इक्वेशन्स काय करावं लागेल सबट्रॅक्ट करावं लागेल. सो सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम 2. तर 2 मधून काय करावं लागेल 3 मायनस करावं लागेल. मग लिहायचं 2x मायनस 5y इक्वल टू 1. 2x प्लस 2y इक्वल टू 8. तर सबट्रॅक्शन मध्ये काय होतंय साइन चेंज होतात. प्लसचं काय होईल मायनस, प्लसचं मायनस, प्लसचं मायनस. 2x प्लस 2x मायनस 2x कॅन्सल. मायनस मायनस ऍडिशन साइन ऑफ मायनस. 5 प्लस 2y 7y इक्वल टू
-7. सो मायनस मायनस काय होईल प्लस होईल. सो y इक्वल टू 7 डिवायडेड बाय 7. सो y इक्वल टू काय भेटेल 1. तर जी व्हॅल्यू आपल्याला भेटली आहे, सो पुट y इक्वल टू 1 इन इक्वेशन 1 टू कुठे पुट करू शकतो आपण. सो x प्लस वाय इक्वल टू 4. तर y ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला 1 भेटली आहे इक्वल टू 4. सो x इक्वल टू 4 मायनस 1. सो x इक्वल टू 3. सो सोल्युशन भेटलंय x, y इक्वल टू 3, 1. तर असेच आपण इक्वेशन सॉल्व्ह करू शकतो. क्वेश्चन सेमच आहे सगळे क्वेश्चन, फक्त कोएफिशियंट सेम करायचं, दोन्हीपैकी एक एलिमिनेट करायचं आणि ती व्हॅल्यू इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये पुट करायची. आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण याचे वर्ड प्रॉब्लेम घेऊ. बाकी सगळे क्वेश्चन सोपे आहेत.